अनरियल वाटतंय, अनरियल. बघा आपण त्या पॉईंटला होतो, इको पॉईंटला. इको पॉईंटवरून डायरेक्ट आपण आता ह्या पॉईंटला आलोय. आणि हा पॉईंट जर तुम्ही बघाल तर स्वर्गच आहे. मी तर विचार करतोय की नेक्स्ट टाइम येताना सायकलच घेऊन येतो. हे नुसतं घुमाघुमी, जिथं जायचं तिथं सायकल घेऊन जायचं, बेस्ट आहे. सो फायनली पाऊस चालू झाला आहे. बटर नान आणि बटर चिकन आहे. सो बघूया कशी टेस्ट आहे. त्याला लय भूक लागली वाटतं. एवढी काय भूक लागली? सकाळी तर नाश्ता केला. सकाळी नाश्ता केलेला, सकाळी केलेला तो. आता दुपारी कोणता खाल्लाय आपण? नाही, मागाशी मॅगी खाल्लेली, पण बाई एवढं चाललं की एकदम फ्रेश वाटतंय. मॅगी वगैरे खाल्ली, कोकम सरबत पिलंय आणि आता पुढचा प्रवास चालू झाला परत. येस, आता बोलताना आता आपण इको पॉईंटला चाललोय. तिथे काय मॅरेज पॉईंट आणि असे अजून 2-3 पॉईंट आहेत. मॅरेज पॉईंट कोणता आहे? मॅरेज नाही, कोणता तरी पॉईंट आहे असं समथिंग. तिथे आहेत 4-5 पॉईंट एकत्रच. मग तिकडे चाललोय आपण, ते कव्हर करणार आहे. हां, मंकी पॉईंट वगैरे कव्हर करून मग नंतर आपण बघूया दुसरे कोणते अजून जर आपल्यामध्ये क्षमता असेल. नाही दम तर आहे, खूप दम आहे. फक्त कसं चालतं थोडं दम आहे, खूप दम लागतोय तो. हां चालून पण बरं वाटतं ॲक्च्युली. खाल्ल्यानंतर थोडंसं हां रेस्ट केली ना आम्ही. आता किती 12:53 झालेले आहेत. तर मग एक 15-20 मिनटं तरी आम्ही थोडा रेस्ट केला. रेस्ट करून कराल ना हां, तर आरामात होईल. कंटिन्यू तुम्ही खेचत जाल तर नाही होणार. थोडं खायचं, थोडा आराम करायचा, खायचा आराम करायचा, मग पद्धतशीर तुमची जर्नी होईल. येस, आता मस्तपैकी आपण बोलताना जाऊया पुढे. हां, आणि मी तुला गोरा दिसतोय. गोरा कसं काय दिसायला? आता तोंड धुतलं त्याच्यामुळे असं. प्रथमेश काय बोलत नाही, काय झालं होती? अरे तुम्ही बोलत होते ना बाई, काय बोलायला पण बोलत नाही, काय बोलतो. काय बोल तरी बाई, आपलं यूट्यूब चॅनल सगळ्यांसाठी आहे. कोण पण येऊन बोलू शकतो याच्यावर. सगळ्या मूळ माणसांसाठी, महिलांसाठी. हां, महिलांसाठी. तर आता पुढच्या पॉईंटला जाऊया. पुढचा पॉईंट कोणता आहे आपलं? काय विसरलं? हा, इको पॉईंट आहे पुढचा. डायरेक्ट आता पॉईंटलाच भेटूया. त्या पॉईंटचं नाव काय ऐकू आहे तुम्हाला सांगतो, त्याची मागची हिस्ट्री. तर पहिलं जेव्हा बोलताना माथेरान नवीन होतं, माथेरान तसं खूप जुनं आहे. बट जेव्हा लोक यायचे, ओके, तर एकोया मिनिंग नावामध्येच तुम्हाला कळत असेल की त्या पॉईंटचं नाव का पडलं. तर जेव्हा तिथे आवाज दिला ना, हां, तर तो बाउन्स होऊन परत रिवर्स येतो. त्यामुळे त्या पॉईंटला इको पॉईंट नाव दिलं. पण आता तसं काय होत नाही. मे बी ते खूप बोलताना तिकडे कन्स्ट्रक्शन वगैरे झालं त्याच्यामुळे पण असेल मे बी. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आता आपल्या इको पॉईंटला. तर तुम्हाला नजारा दाखवतो. बघा, तुम्ही बघू शकता, अनरियल वाटतंय, अनरियल. म्हणजे इथून कोण पडलं तर खेळ खाल्लास. आणि इथूनच आवाज, जर आपण आवाज दिला तर तो रिवर्स येतो, रिबाउंड होऊन येतो. आणि त्या साईडला एक पॉईंट आहे, तो पण आपल्याला कवर करायचा आहे. तिथून पण खूप डेंजर व्ह्यू आहे. त्या साईडला पण आपल्याला जायचं आहे, पण आपण सध्या तरी हा व्ह्यू एन्जॉय करूया. तर झालं आपलं लेक पॉईंट. अरे मी नाव का विसरतोय प्रत्येक वेळेस? इको पॉईंट, तुमचं नाव विसरतोय मी. हां, तर आपला इको पॉईंट कवर करून झालाय. तर याला बोललेलो मी, तुझा आवाज दे बघू, रिबाउंड येतोय का? आवाज रिबाउंड नाही आला मित्रांनो, कारण की कसं बसलेलं आहे. तर मी सिद्धेशलाच बोललेलो का तू आवाज दे. मी कोणाचा आवाज देऊ? आई वडिलांचा देऊ शकतोस, अच्छा, भावाचा देऊ शकतोस. मग तुला कोणाचा वाटतं असा आवाज? नाही मला कोणाचं काय वाटत कोणाचाच नाही. नाही वाटत. सर्दी झाल्यासारखं वाटतंय रे. तर थंड पण नाही ना मित्रा एवढा, तुला असं लागेल सर्दी पण व्हायला. काय थंड नाही, मौसम थंड नाही आहे ना अजून, पण गरम होत आहे. गरम तर होत आहे, पण पाऊस पाहिजे होता रे. खरं पाऊस पाऊस पाहिजे. हा
पाऊस पाहिजे होता. पाऊस असताना अजून मजा आली असती. अजून एन्जॉय केला असता. एक फक्त enjoy एवढंच होतं पण की केलं जास्त असतं. शूटिंग नाही करता आली असते, कारण कसं आहे मोबाईल थोडा रिस्की आहे ना. गोप्रो वगैरे असं तर काय टेन्शनच नसतं. GoPro असतो तर आपण मस्त शूटिंग पण केली असती आणि वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये जाऊन फोटो पण काढले असते. भाई कॉपीराईट येतोय मागून, थांबा बंद करतो जरा, कॉपीराईट जाऊ दे. तर याच्या पुढचा पॉईंट आहे हनीमून पॉईंट आणि सनसेट पॉईंट. हनीमून पॉईंट इथे काय, हनीमून पॉईंट इथं काढला, हनीमून पॉईंट आला आहे. फिरायचं आणि जायचं घरी, त्यात त्याला हनीमून बरोबर आहे की नाही भाई? बरोबर आहे भावा, तुझं बरोबर आहे. आपण सिंगल आहे, सिंगल आहे, आपण लोक नाही. लोकांना आपण फक्त इन्फॉर्मेशन देतो की या पॉईंटवर तुम्ही या, विजिट करा. आपल्या आधी पण लोक येऊन गेले असतील, असं नाही का आपणच इन्फॉर्मेशन देतोय. फक्त पण आपलं आपल्या चॅनल थ्रू काही लोक आली तर त्यांना माहिती तरी पडेल. हां ते पण आहे. जे लोक बाहेरच्या देशांना वगैरे बघतायत कधी तरीच खूप आहे आपल्या. जे इंडिया- जे लोक बाहेरच्या परग्रहावरनं पण बघतायत. बाहेरचे देश म्हणजे उल्हासनगर, बदलापूर मी सांगतो जास्तीत जास्त सगळे अंबरनाथचेच आहेत. जास्तीत जास्त माझ्या चॅनलची रीच पनवेलपर्यंत आहे. पनवेलच्या पुढे नाही गेलं माझं चॅनल. भाई तुम्हारे बहुत कम रीच है. आम्हाला घोडे घोडे यार खूप खूप म्हणजे खूप घोडे आहेत. हे बघा डायरेक्ट अंगावरच येतात रे, त्यांना पण कसं काय बोलणार होतं. तर आधीपेक्षा आता जरा बरं वाटतं रे, एवढं चालत वगैरे काय वाटत नाही. आता आपण खाल्लंय ना, हां त्यामुळे थोडा वेळाने परत बॅटरी ढूस होईल. खाल्लं की थोडं बरं वाटतं. एकदम सरळ. परत घोडे. तो आपण मागाशी दाखवलं ना तुम्हाला, तो एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण तिथून व्ह्यू मस्त आहे, एक नंबर व्ह्यू आहे, लांबूनच दिसून तसं. बघा आदित्यचे मित्र, त्याचे मित्र तर आम्हीच आहे. माझा लुक थोडा गडबड झाला. नाही तर हॅन्सम बॉय दिसत होता माझा मित्र. नाहीतर तो बोलतात ना, प्राडाचे शूज, H&Mचे शर्ट. नाही 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 H&M, अरे H&M गरीब बाय. प्राडा, अरमानी, एडिटिंगला प्रॉब्लेम आहे. विराट कोहलीची अरमानी, विराट कोहली. हा ना भाई, मी का बाईक विराट कोहली थोडा सस्ता वर्जन. लोकेशन नको रिव्हील करू भाई, एवढा बेडा झालाय. ओके, लोकेशन रिव्हील नाही करत. मित्रांनो आम्ही कंटिन्यू जंगलात चालतोय, तर एवढं भारी वाटतं ना, आणि तुम्ही आवाज फील करू शकता काय म्हणते ते का नाही. एवढं भारी वाटते की आता असं वाटतं डायरेक्ट आम्ही खूपच चिंपॅन्झी म्हणतोय हा काय ना, आणि भीती पण वाटतं भाई, कोण पण येऊन भाई गेम करू शकतो आपला. एवढं इतना भी सदमे बनना. तसं तर गेम करायला बोलतात ना, तेवढं आमचं पॅकेज नाही आहे. अच्छा ते पण नाही. 10-15 हजारांना कोण आणला? पण यार मी फर्स्ट टाइम आज असं जंगला वगैरेतून चालतोय, कारण ट्रिप वगैरे एवढं मी करत नाही. खूप चांगलं वाटतं, अजून पण आहे पुढे, पण ऑल पॉसिबल झालं आहे सचिनमुळे, कारण सचिनने इनिशिएटिव्ह घेतला त्या गोष्टीचा. कारण श्रीफळ द्या मला, श्रीफळ आणि शाल. श्रीफळ आणि शाल बघू पुढे भेटतंय का आपल्याला. पण श्रीफळ आणि शाळ श्रीफळ आणि शाळ अरे हा, श्रीफळ आणि शाल भेटणार की नाही माहीत नाही, पण आपण त्याचा मॅगी घेऊन सत्कार करूया. मॅगी देऊया त्याला, कारण इथे मॅगी खूप प्रमाणात भेटते. मित्रांनो, माझ्या मित्राला बाळाचा आणि लसूणचा. काय बोलतोय? माझ्या मित्राला थोडंफार शिकायची गरज आहे. शिकायची गरज आहे भाई, ल बोलतोय तो. ते होतं रे, कधी कधी फंबलिंग होते, असं काय नाही. प्रत्येक वेळेस काय माणूस परफेक्ट थोडी असतो. मी काय बोलतोय भाई, अजून किती चालायचंय? अजून खूप आहे. अजून 2 किलोमीटर चालायचं अजून. कुठे चाललोय मला पण नाही. कंटिन्यू चालतोय. आणि आम्ही चालतोय म्हणजे आम्ही कंटिन्यू चालतोय, पण पॉईंट आम्ही ना फक्त 2 मिनिटं थांबतो तिथे आणि लगेच निघतोय. ते आहे.
आणि फक्त चालतोच आहे पॉईंटवर जास्त थांबत नाही, फक्त खायला थांबलो 15-20 मिनिटं तेवढंच आहे. लाईफ लेसन ते आहे प्रथमच उभा राहा बे, मस्तच होटेल तो मध्ये. लाईफ लेसन आहे की दुःख हे डोंगरा एवढं असतं आणि सुख हे 2 मिनिटाचं असतं. हायलाइटच दिसतो ते पण आहे. हो. दुःख नाही तरी आयुष्यात दुःखच चाललेत, सुख कुठे. ते दुःख थोडं साईडला करायला एक रिलॅक्स म्हणून आपण निघालो बाहेर. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो लुईसा पॉईंट लुईसा पॉईंटला. इथलं पॉईंट म्हणजे पॉईंटची नावं खूप डेंजर आहेत, तोंडात पण येत नाही काय आणि लक्षात पण नाही राहत. सो इथला जो व्ह्यू आहे ना तुम्ही बघाल ना तर येडे येडे. आपण एका टोकावरून दुसऱ्या टोकाला आलो आपण. हे बघा आपण त्या पॉईंटला होतो इको पॉईंटवरून डायरेक्ट आपण आता ह्या पॉईंटला आलो आहे. आणि हा पॉईंट जर तुम्ही बघाल तर स्वर्गच आहे, पूर्ण टॉपचंच आहे, म्हणजे एकदम टॉपला आहे, याच्यावरती अजून काहीच नाही आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही ऑलरेडी फोटोशूट वगैरे करून झालं इथे आणि टॉपला असल्यामुळे हवा पण आहे प्लस गरमी पण आहे, ऊन पण आहे. त्या साईडला एक पॉईंट होता, तर तिथे एकदम खालून आपण एवढ्या वरती आलो आहे, ते पण चालत सवय नसताना आपण एवढ्या वरती आलो आहे. अजून एक पॉईंट दाखवतो तुम्हाला. ते बघा त्या साईडला ती लेक दिसतोय का, आपण स्टार्टिंग पॉईंटलाच कव्हर केलेला. स्टार्टिंग पॉईंटला आपण लेक कव्हर केलेला. सो तो लेक आहे. मग तुम्ही विचार करा की तिकडून आपण एवढ्या वरती चालत आलो आहे. फक्त एकच स्टॉप घेतला खायसाठी, मॅगी खायसाठी आणि कोकम सरबत पिलं. सो अजून पुढे पण जायचं आहे, पण ह्या ट्रिपचा हा एक हाय पॉईंट होता आणि फोटो वगैरे काढले, खूप मजा आली. फक्त एकच पाऊस नाही आहे, बाकी काय नाही. हवा पण खूप मस्त चालू आहे इथे. आता हवा मस्त लागला. आणि मला असं वाटतं की आता पाऊस पण येणार आहे, कारण वातावरण तसं झालं आहे. तुम्ही बघू शकता पाऊस पडल्यानंतर खूप बरं वाटायला, खूप बरं वाटतं. खूपच. तो जो तिकडे तुम्हाला तो टोक दिसतंय ना गाईज, हा. माउंट एव्हरेस्ट. अच्छा, कोणत्या लेवलला आलोय मग ते इकडे नेपाळ साईडला ते काय मग ते ते कळसू पाहिजे. साधं ते साधंवाले. हे माउंट फुजी साधंवाला माउंट ते साधंवाला आहे. हे हे थोडं अल्ट्रा प्रो माउंट हा, कारण की ह्याची जी चढाई आहे ही जास्त कोण आहे. चढूच नाही शकत. हा, याच्यावर चढूच नाही शकत आहे कोणी, कारण की खूपच नेक्स्ट लेवल होती. तर आता आपण इथून निघालेलो आहे आणि आता चाललेलो आहे नेक्स्ट पॉईंटला. नेक्स्ट पॉईंटचं नाव जाऊ द्या, काय असेल ते असेल, बघूया गेल्यावरती आपल्याला समजेलच. तर अजून किती ट्रिप आहे भाई, किती मोठी आहे? अजून खूप अजून 2-3 पॉईंट तरी कव्हर करायचे आहेत अजून. कारण की अजून 2 पॉईंट कव्हर करून रेस्ट करायचा आणि मग खाली जायचं. असं आहे का? पण इथे येताना एवढं काही वाटलं नाही, कारण मध्ये जंगल वगैरे होतं ना, तर थंड वगैरे वाटत होतं. हालत थोडी खराब झाली. काय होतंय भाई? थोडंसं चढून आलं त्यामुळे थोडंसं हां, आणि आता पाणी पण संपलं आमचं, पाणी घ्यायला लागेल. पाणी इम्पॉर्टंट. इकडे तुम्हाला असे लोक भेटतील, हां, तुम्हाला ढकलून द्यायची इच्छा होईल, पण तसं करायचं नाही आहे. इथून व्ह्यू बघू शकता, पूर्ण डोंगर आहे पूर्ण, आणि खूप डीप आहे. सेफ्टी वगैरे खूप आहे इकडे. आपली परत एंट्री झालेली आहे जंगलामध्ये. तो इथून पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट आहे अराउंड 0.5 किलोमीटर आता. अच्छा 0. याच्या लास्ट जो आहे तो 1.8 किलोमीटर आहे, पण एवढा लास्ट 1.8 किलोमीटर चालणं पॉसिबलच नाही. इव्हन तो पॉईंट सनसेट पॉईंट आहे, हां त्यामुळे तिथे आता जाऊन फायदा नाही. हां, ते थोडंसं रात्री संध्याकाळी गेलं की बरं वाटतं. 5 किंवा 6 वाजता ठीक आहे ते. आणि आता वाजलेत, माझा वॉच स्विच ऑफ झाला, 2:25 झालेत. सो खूप टाईम आहे. एवढा टाईमपर्यंत तर आम्ही नाही थांबणार आहे. बघू आता जवळचाच कोणता पॉईंट असेल तोच कव्हर करूया. आता इथे जवळ कॉर्नेशन पॉईंट आहे, अच्छा. तिकडे चाललो आहे आम्ही. त्या कॉर्नेशन पॉईंटला बघूया. मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. हां, हां, तुम्ही इकडे बघू शकता आपल्या मुंग्यांचं वारू आहे. हे बघा, इथं जर कोण चुकून पण पाय ठेवला, त्याचा पाय भाई हत्ती रोग होऊन गेले त्याला. मुंगे चावली का पायाला. जंगल म्हणजे डेंजरच आहे, कधी काय होईल काय सांगता येत नाही. हां, माहिती टिल 3 or 4 o'clock बोलतात ना, ठीक आहे.
पण त्यानंतर तुम्हाला मोस्टली खाली उतरावंच लागेल, कारण की ते एवढा आत्ता जर तुम्ही बघत असाल तर आत्ताशी फक्त 2:30 वाजले आणि एवढा अंधार होतोय. तर 5-6 नंतर तर खूप अंधार होतो आणि तुम्ही एकदा भटकले इकडे, हां ते इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही भटकले ना काहीच नाही होऊ शकत. कारण की मोस्टली ते घोडे वगैरे पण बंद होतात रात्री. आत्ता एवढे घोडे वगैरे दिसत नाही आहेत या साईडला. कारण की इथे वरती घोडे नाही तिथे. हां सो त्यामुळे टायमावर या आणि टायमाच्या आधी जा. टायमावर पण नको, टायमाच्या आधीच जा, कारण कसं जंगल आहे, रिस्क वगैरे नको त्यासाठी, बाकी काय नाही. तर मित्रांनो आम्ही आता ज्या पॉईंटला निघालो आहे त्या पॉईंटला एक माणूस पण दिसत नाही आहे, पण आम्ही त्याच पॉईंटला चाललो आहे, काय माहिती काय. आणि आम्ही फर्स्ट टाईमच चाललो आहे. सचिन पण याच्या आधी 3 वेळा आला पण या पॉईंटला कधीच गेला नाही आहे. त्यामुळे होताना भीती भरपूर वाटते. हां की जर तुम्ही ओव्हरऑल त्यातला माहोल बघाल. हां फक्त पाण्याची बॉटलच आमच्याकडे मित्र. हां आणि खायला प्यायला पण काय नाही. मॅन वर्सेस वाईल्डची सिरीज करायला लागेल आपल्या इकडे. हां तसंच करायला. आणि जंगलामध्ये आवाज पण खूप डेंजर येतात. नशीब रात्रीचा टाईम नाहीतर वाटत लागली असते. रात्रीचा टाईम माने दिसला नसता मग आम्हाला. हां अरे तो आधीच घाबर आहे, त्यामध्ये अजून घाबरला असता. तुम्हाला कसं माहिती की पहिला आधी ते सगळ्यांना माहिती आहे, मग आम्हालाच नाही. 2 मिनिटं pause कर. तरी 10 मिनटं झाले आम्ही वॉकिंग करतोय, पण एक माणूस नाही दिसत आहे, नाही कोण कुत्रा वगैरे काहीच नाही दिसत आहे. बोल काय बोलतोय? नाही बी काय आलो. इथं मित्रांनो काहीच दिसत, एक माणूस नाही दिसत आहे. हां आता मगाशी फक्त प्राणी दिसलेले 2, त्याच्या व्यतिरिक्त इथं सुनसान एकदम. 2 प्राणी म्हणजे कुत्रे दिसले होते. अरे मी पण आधी सांगितलं की एक कुत्रा पण नाही दिसला आणि तुम्ही बाई बोलताय की 2 प्राणी दिसलेले इथे. म्हणजे तुम्ही माझ्या कॉन्टेंटवर तुम्ही वेगळं बोलायचं असं ठरवलंय का? तुम्ही आजूबाजूला बघू शकता फक्त झाडी हां आणि हा मध्ये फक्त असं सुनसान रोड चाललेला आहे. सुमचं तुम्ही बघू शकता केवढा सुमसान आहे, केवढा म्हणजे. मी तर विचार करतोय की नेक्स्ट टाइम येताना सायकलच घेऊन येतो. हे नुसतं घुमाघुमी, जिथं जायचं तिथं सायकल घेऊन जायचं, बेस्ट आहे हे. पण सायकल अलाउड आहे की नाही काय माहिती, नाही अलाउड नाही सायकल. सायकल घेऊन आलं ना हां कोणाला तरी स्ट्रेचर्स वरती बोलवायला लागेल. सीट घुसलदार नाही पण मला सवय आहे सायकलची, मी तसं चालवतो सायकल वगैरे. मित्र तू चालवतो पण आजूबाजूवाल्यांना फक्त हवेत घालत म्हणजे तू येऊन तुझा ब्रेक बिक ना लागला हां आणि तू कोणाला येऊन ठोकलं बिकलंस तू कशाला टोकेल कोणाला? मग जर सवय असताना कशाला टोकून सवय उगाच? जरी असली तरी पण समोरच्या थोडी तुला सांगतो समोरच्या नाही, अचानक असं मध्ये काय पण तुझ्यामध्ये येऊ शकतो. मी याच्या आधी पण सांगितलंय, मी एक सायकलिंगचा ब्लॉग पण करणार आहे. प्रॉपर प्रॉपर सेटअप वगैरे करून सायकलिंगचा ब्लॉग वगैरे करणार आहे. एक्सरसाइज चाललेली आहे मित्रांनो. हां मी प्रॅक्टिस पण करणार आहे त्यासाठी. प्रॅक्टिस म्हणजे खूपच नेक्स्ट लेवल प्रॅक्टिस चाललेली आहे. कसली नेक्स्ट लेवल? तुला कशी काय माहिती मी प्रॅक्टिस चालू आहे माझी? अजून नेक्स्ट लेवलच प्रॅक्टिस चालू आहे मित्रांनो. मी आता किती दिवसापासून ऐकतोय सायकलचा ब्लॉग येणार आहे, सायकलचा ब्लॉग येणार तू आहे. कधी ऐक? मी कोणाला बोललोच नाही, फक्त त्या ब्लॉग मध्येच बोलले. अजून भाऊ सायकल चालवतोय. नाही येणार आहे सायकलचा ब्लॉग तर येणार आहे. तर मी पण यांना सजेशन दिलेलं की तुम्ही तिघांनी पण सायकल घ्या आणि आपण सायकल ब्लॉग करूया, सायकल ट्रिप करूया एक मॅनेज. ओके सर. बघू इन फ्युचर. त्यांचं तर माहीत नाही पण मी तरी करणार आहे. थोडा टाईम जाईल पण करणार आहे. आता इथे 2 रस्ते आलेत, एक या साईडला जायचं आहे आणि एक या साईडला. नाही हा तर रस्ताच नाही आहे, हा बनवलेला रस्ता आहे. आणि प्रथमेश काय माहिती कधीपासून शांतच आहे भाई, काय झालं? घाबरला की काय? हां जंगलाचा फील खूप डेंजर आहे. खूप शांत आहे आणि चांगलं आहे, खूप छान आहे. खूप वेळानंतर आलोय बाहेर म्हटलं. तुम्ही पण या. म्हणजे कामामध्ये कोणाला टाइम नाही भेटत एवढं कुठे जायचं वगैरे, तुम्ही त्यामुळे. पण या, तुम्हाला पण छान वाटेल. हां खूप लोक असतात ना ॲक्च्युली, कोण नाही म्हणजे असं टायमानंतर कोणतरी दिसले. जास्त नाही की कोण नसतं, खूप असतात लोक. हां कुठे गेला? तर खूप टायमानंतर आम्हाला एक व्यक्ती भेटलेला. तर त्याने इथून सांगितलं की पुढे एक बाजारपेठ आहे आणि आता अराऊंड 15 मिनिट्स वॉकिंग आहे. बाजारपेठ म्हणजे झालं आता आमची ट्रिप इथे संपली. हो मला पण तसंच वाटतंय, मोस्टली ट्रिप संपली. कारण की आता पाय पण दुखतात आणि सगळे पॉईंट एका दिवसात नाही का होत. हां कारण एवढं मोठं आहे ना हे जंगल आणि पॉईंट वगैरे खूप मोठे आहेत. सो एका ट्रिपमध्ये तर पॉसिबल नाही आहे सगळे कवर करणं. बघूया परत एकदा माथेरानची ट्रिप प्लॅन करूया आपण आणि तेव्हा दुसरे पॉईंट कवर करूया. आणि माथेरानची आपण सिरीज कंटिन्यू करूया. हां याच्यावरती एक सिरीज बनवूया आपण. मला पण असं वाटतंय की एका ब्लॉग पुरतं नको ठेवूया आहे.
अजून पण एक्सप्लोअर करायसारख्या खूप जागा आहेत. सो सिरीज बनवूया आपण याची. तिकडे बोलताना भरपूर असे पॉईंट्स आहेत जे अजून अनकवर्ड आहेत. हां एक्सप्लोर्ड आहे तर ते आपण कव्हर करू शकतो. आणि एक्सप्लोर्ड मीन्स आम्हाला कसं आमच्या घरापासून जवळ आहे. सो बरोबर. हां आम्हाला म्हणजे 1 आवर्स तरी पकडून चालतो आम्ही की रीच करू शकतो आम्ही इथे यायला. सो एवढं काही टेन्शन नाही. आम्ही मुंबई साईडला पण नाही राहत त्यामुळे एवढं काही टेन्शन. मुंबईवरून इथे यायला खूप टाईम लागतो. सो इथलं इथे जवळच आहे आम्हाला. मरीन ड्राईव्हची ब्लॉग नाही पण हां तर आमच्यातलं एक कोणतरी बोललेलं आपण मरीन ड्राईव्हला जाऊ पण ड्राईव्ह कुठेतरी गायब झाली. फक्त ड्राईव्ह करतो बस. फायनली आता आपण आलेलं माणसांमध्ये खाली आलो आहे आणि मला वाटतं इथेच आहे ही ट्रिप संपते. तुला कसं वाटतं तो? मलाच वाटतंय बाई. मला वाटतं नाही सगळं होणार आहे. चालायचं मित्रांनो आत्ताची ट्रिप तर मेन म्हणजे आम्ही खाली आलोय. आलेलो आहे. हां वरती होतो खाली पावसाचं आलो. वातावरण झालेलं आहे मित्रांनो. आणि एक महत्त्वाची गोष्ट तरी आम्ही ज्या गोष्टीची वेट करत होतो स्टार्टिंगपासून म्हणजे ट्रिप चालू झाल्यापासून एक घ्यायचं आहे रे. ते आत्तापर्यंत. सो फायनली पाऊस चालू झाला आहे. तर मित्रांनो आम्ही आता इथे थांबलेलो जेवण करायला. बाहेर खूप पाऊस चालू आहे त्यामुळे बाहेर शूट नाही करू शकत आहे. सो आम्ही डिसाईड आम्ही हे केलंय का मित्रांनो त्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये आलो. आता इथं थोडंफार का आता खातो. आता फायनली आम्हाला पाऊस लागला मित्रांनो. जाऊ तरी बरं झालं पाऊस नाही लागला आम्हाला. कारण की पाऊस जर लागला असता तर आम्हाला वर जायला नसतं भेटलं. कारण की जर या लोकांचे तुम्ही बघितलं या लोकांनी काय घालून आहे. एकाने चप्पल घातली आहे, एकाने सँडल घातली आहे आणि हे घालून त्यांना वर जायचं चढायला. तर अशा प्रकारे आमचं हे आलं आहे मसाला ऑफर. तर मित्रांनो आपलं आलेलं आहे बटर नान आणि बटर चिकन आहे. सो बघूया कशी टेस्ट आहे. पाऊस पण गेला आता. पाऊस पण जास्त नाही. सो लवकर खाऊन इथून डायरेक्ट निघूया. अराऊंड आता परत 1 आवरची वॉकिंग आहे इथून. सो बघा त्याला लय भूक लागली वाटतं. एवढी काय भूक लागली. सकाळी तर नाश्ता केला. सकाळी नाश्ता केलेला सकाळी केलेला तो. आता दुपारी कोणता खाल्ला आहे आपण भाई. मागाशी मॅगी खाल्लेली पण भाई एवढं चाललं फिरलं. ठीक आहे तर सगळ्यांना लागले पण दमाला पण खूप झालं आहे. माझ्याकडे पाय खूप दुखत आहेत. सो आता जेवण वगैरे करून डायरेक्ट घरचा रस्ता पकडूया. ही ट्रिप इथेच संपलेली नाही आहे. म्हणजे माथेरानला आम्ही परत येणार आहे आणि आत्ता तर आम्ही 4-5 पॉईंटच कवर केलेत. अजून याच्यानंतर नेक्स्ट ट्रिपला अजून चांगले जास्त पॉईंट कवर करणार आहे आम्ही. सो जेवूया तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा टाईम लॅप्स. बाय टाटा बाय बाय. तर मित्रांनो ही ट्रिप इथपर्यंतच होती. आम्ही एंड पॉईंटला आलो आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. हां तर माथेरान ट्रिप एवढ्यापर्यंत नव्हती. याच्या अजून पण पुढे एक ट्रिप मॅनेज करणार आहे. हां फक्त आम्ही 3 ते 4 ते 5 पॉईंटच कवर करता आले. कारण एवढा टाईम पण नव्हता आमच्याकडे. टाईम तर होता पण डिस्टन्स जास्त आहे म्हणजे खूप मोठं आहे. सो त्यामुळे कवर करायला पॉसिबल नाही झालं. तर नेक्स्ट अजून एक ट्रिप येणार आहे माथेरानची. या त्यांना कसं वाटलं ते आपण विचारूया. खूप छान छान वाटलं आम्हाला तरी. असं बाहेर निघालो. जसे लॉंग ट्रिप आणि असं ट्रेकिंग वगैरे. ऍक्च्युली ट्रेकिंग फर्स्ट टाइम होतं आमच्यासाठी. कारण की बाहेर निघतो जनरली बट ते असं तिथे आम्ही एवढ्यापर्यंत फिरत नाही. पुन्हा फर्स्ट टाइम होतो. असं करून घरी जातो. बट तिकडे होतात ना तर फर्स्ट टाइम ट्रेकिंगला वगैरे आलो तर मजा आली. पाय भरपूर दुखतात. घरी जाऊन आराम करा. हो सगळ्यांचे पाय म्हणजे ऑलरेडी सगळ्यांची बॅटरी डाऊनच आहे पण पाय जास्त दुखत आहेत. कारण आम्ही पूर्णपणे वॉकिंगच डिस्टन्स कवर केलं आहे आणि 4-5 पॉईंट कवर केले. पण वॉकिंगच ॲक्च्युली चांगलं आहे. हां वॉकिंगच बेटर आहे ॲक्च्युली. अजून एकदा परत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही ट्रिप लोकांपर्यंत पोहोचेल. लोकांना पण पॉईंट कळतील कारण भरपूर नवीन पॉईंट ॲड झाले तिथे. सो काही लोकांना माहिती नसेल तर त्यांना पण समजतील. आणि जर तुम्ही माथेरानला येत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघून या. तर तुम्हाला थोडी हेल्प भेटेल. असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल तर मला DM करू नका. आणि अजून एक जर तुम्ही अजून इंस्टाग्रामला मला फॉलो नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर
इंस्टाग्रामला पण फॉलो करा. फॉलो करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. स्टे ट्यून.